बघा मित्रांनो, तुम्हाला नवोदय स्कॉलरशिप यासारख्या परीक्षा किंवा आर्मी पोलीस भरती यासारख्या परीक्षांसाठी अशा पद्धतीचे प्रश्न आले तर शॉर्टकट मध्ये कसं सोडवायचे ते आपण बघणार आहोत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट प्रश्न आधी समजून घ्यायचा। प्रश्न काय बघा, 10 रुपयाला 12 वस्तू खरेदी केल्या व विकताना 12 रुपयाला 10 वस्तू विकल्या तर शेकडा नफा किती? इफ द कॉस्ट प्राइस ऑफ 12 थिंग्स इज 10 रुपीस अँड सेलिंग प्राइस इज 12 रुपीस फॉर 10 थिंग्स, फाइंड द टोटल प्रॉफिट ऑफ पर्सेंट। बघा, उत्तर समजून घेण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। बघा, प्रश्नाचं उत्तर काय आहे आपण ते बघूया। खरेदी किंमत दिली तुम्हाला 10 रुपये 12 वस्तूंसाठी आहे। 10 रुपयांमध्ये तुम्हाला किती वस्तू मिळतात? 12 वस्तू। 10 रुपीस मध्ये 12 थिंग्स मिळतात। आता सेलिंग प्राइस काय बघा, सेलिंग प्राइस मध्ये त्यांनी असं सांगितलंय, म्हणजे विक्री किंमत, या विक्री किंमत असं सांगितलंय की 12 रुपीस मध्ये सेल केल्यानंतर फक्त 10 वस्तू मिळतात। किती वस्तू मिळतात? 10 वस्तू मिळतात, 10 थिंग्स मिळतात। पण आपल्याला सेल किती करायचे? टोटल वस्तू घेतल्यानंतर आपण 12 बरोबर, त्या 12 सेल करावं लागते म्हणजे विकावं लागते का नाही? मग आपल्याला काय करायचंय बघा, 12 रुपयात 10 वस्तू मिळतात तर तुमच्या 12 वस्तू किती रुपयाला खरेदी होणार म्हणजे विक्री होणार आहे? तर इथे एक क्वेश्चन मार्क, मग तुमचं काय 12 गुणिले 12 छेद 10 म्हणजे उत्तर काय 144 छेद 10। इथे उत्तर काय 14.4 रुपये ही असेल तुमची त्या वस्तूची विक्री किंमत। आता बघा, ज्यावेळेस पण तुम्ही खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्त असते, बघा खरेदी होती 10 रुपये, विक्री आहे 14.4 रुपये, तर तुम्हाला आता शेकडा नफा काढता येत नाही, कारण आपलं सूत्र काय आहे? नफा गुणिले 100 भागिले खरेदी किंमत। इंग्लिश मध्ये हाच फॉर्म्युला प्रॉफिट मल्टिप्लाय 100 डिवाइड बाय कॉस्ट प्राइस आपण घेत असतो, बरोबर। मग आता मला सांगा, तुम्हाला प्रॉफिट किती झाला आहे? जर वस्तू 10 रुपयाची खरेदी केली आणि विकताना 14.4 रुपयाला विकली तर 4.4 रुपयाचा तुम्हाला नफा होणार आहे। त्याला गुणिले करा 100 म्हणजे आपण 100 घ्या, डिवाइड बाय काय करायचं आहे तुम्हाला? कॉस्ट प्राइस म्हणजे ती आहे 10 रुपये। आता हे जर तुम्ही सेल केलं तर उत्तर बघा 0 कट होणार, आन्सर येईल 4.4 मल्टिप्लाय 10 केलं तर आन्सर येईल 44%। एवढा असेल तुम्हाला प्रॉफिट किंवा नफा। आवडल्यास शेअर, लाईक, सबस्क्राइब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांबरोबर पण शेअर करा। धन्यवाद।